पहा, बहुतेक वेळा काय होतं, रात्रीचा भात तसाच शिल्लक राहतो. या शिल्लक राहिलेल्या भाताचं बऱ्याचदा टाकून दिला जातो, कारण थोडाफार असतो, कुठेतरी पडून राहतो किंवा मग कोणी खातच नाही, कारण आपण परत दुसऱ्या दिवशी ताजा भात लावतो. पण पहा, आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे ना, जर शिळा भात नसेल ना तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतरनं ताज्या भाताची सुद्धा ही रेसिपी करायला घ्याल. इतकी कमालीची होते. जर तुम्ही यापूर्वी हा पदार्थ केला नसेल ना तर खात्रीने सांगते नक्की करा, सगळ्यांना आवडणार आहे. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर त्यासाठी पहा, आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यामध्ये जेवढा शिल्लक राहिलेला भात आहे तेवढा आपण घालून घेऊया. आता हा जो तुम्हाला भात दिसतोय ना, यापासून एका माणसाचं पोट आरामात भरपूर भरेल इतपत नाश्ता आपण तयार करणार आहोत. तर आता तुमच्याकडे किती क्वांटिटीत भात आहे आणि तुम्हाला किती जणांसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करा. या एवढ्या भातासाठी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. आणि आता आपल्याला हे सर्व मिक्सरला छान असं वाटून घ्यायचे. लक्षात घ्या, अजिबात पाणी घालायचं नाहीये. पाणी न घालता हा भात आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. तर इथे मी हा संपूर्ण भात अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घेतला. आता दिसायला तुम्हाला खूप थोडासा भात दिसत असेल, तुम्हाला वाटत असेल की अरे एवढीशा भाताने काहीच पोट भरणार आहे कोणाचं, पण संपूर्ण व्हिडिओ पहा, तुमच्या नक्की लक्षात येईल. पहा, इथे मी एक लहान वाटी कांदा बारीक कट करून घातलाय. मीडियम साईजचा एक लहान कांदा होता, तो छान बारीक कट करून इथे मी घालून घेतला. त्यानंतरनं किचन किंग मसाला घातलेला आहे मी. किचन किंग मसाल्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला वापरला तरी चालेल. तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो मसाला तुम्ही नक्कीच वापरू शकता. चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि सोबतच हळद घालायची आपल्याला. त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातली. ही कलरची मिरची पावडर आहे, याने तिखट होणार नाही आपला पदार्थ, रंग छान येईल. सोबतच धना पावडर घालायची आपल्याला जवळपास अर्धा चमचा. आणि त्यानंतरनं भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची. पहा, हे सर्व जिन्नस थोडे पसरवून घातलेत मी, कारण आपल्याला यावरती एक तडका द्यायचा आहे. तो तडका छान बसावा म्हणून बाकीचे कोथिंबीर वगैरे छान पसरून घातली. 1 चमचाभर तेलामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची. जिरं मोहरी छान अशी फुलून द्यायची. त्यानंतरनं पांढरे तीळ घालायचे. पांढऱ्या तिळामुळे हा पदार्थ खूप खमंग आणि रुचकर होतो. 1-2 चिमूट हिंग घातलेलं आहे आणि आपण ही चरचरीत फोडणी मस्त यावरती अशी टाकून घेऊया. अप्रतिम पदार्थ तयार होतो. ज्यावेळेस आपण ही फोडणी घालतो ना त्यावेळेसच घरभर सुगंध दरवळलेला असतो. तर पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व एकजीव करून घेते. छान असं स्पूनच्या मदतीनेच हे मिक्स करून घेते. आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलाय, त्यामुळे लगेचच यात हात घालायचा नाही. नंतर आपल्याला हे सर्व पीठ हातानेच मळायचे. यात काही जिन्नस अजून ऍड करायचेत, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहा, अशा पद्धतीने मी हे चमच्याने सर्व एकजीव करून घेते, म्हणजे मसाले सगळीकडे छान असे लागले जातील. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर आता इथे हे सर्व छान मी एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये फक्त 2 चमचे बेसन पीठ घालायचे. खूप जास्त नाही, फक्त 2 चमचे बेसन पीठ घालून मी घेतलं इथे. पहा, आता आपण इथून पुढे हे हाताने छान असं मिक्स करून घेऊया. आपण यामध्ये तेलाची फोडणी घातलेली आहे, त्यामुळे हे फारसं हाताला चिकटणार नाही. जर तुम्हाला वाटलं हे पीठ मळताना खूप जास्त हाताला चिकटते तर त्यावेळी तुम्ही पुन्हा थोडंसं तेल यामध्ये ऍड करू शकता. पण शक्यतो यामध्ये भाताचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे पीठ चिकटच राहणार. पहा, अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं. आता आपण हात आधी धुवून घेऊया आणि त्यानंतरनं पुढची कृती करूया. यापासून तुम्ही भजी सुद्धा करू शकता, कटलेट सुद्धा करू शकता. पण मी आज भजी किंवा कटलेट करणार नाहीये, कारण तो पदार्थ थोडा मग तेलकट होईल. आज आपण याचे छान असे धपाटे पाहणार आहोत. पहा, पॅनवर मी आधीच तेल घालून घेतलेले आहे. तेल थोडं जास्तीचं घालायचे, कारण भाताचा पदार्थ आहे, खाली तव्याला चिटकून बसायला नको आणि छान खमंग खुसखुशीत झाला पाहिजे, म्हणून इथे मी पोहे खायचे 2 चमचे तेलाचा वापर केलेला आहे. पहा, जर हाताला हे चिटकत असेल तर अशा पद्धतीने हात छान ओला करून घ्यायचा आणि मग हा धपाटा आपल्याला छान असा थापून घ्यायचा आहे.
हा भाताचा धपाटा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा, यापूर्वी तुम्ही कधी केला आहे का? केला नसेल ना तर नक्की करून पहा, खूप जास्त कमाल होतो. हा पराठा किंवा धपाटा आपल्याला सगळीकडून एकसारखा थापून घ्यायचा आहे. कुठे जाड कुठे पातळ असा ठेवू नका. छान एकसारखा गोलाकार हा असा थापून घ्या. एक लक्षात घ्या, खूप जास्त पातळ थापू नका, नाहीतर हा पलटी करताना लगेच तुटू शकेल. त्यामुळे शक्यतो थोडासा जाड, भाकरीपेक्षा थोडा जाड हा धपाटा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता याला मी अशा पद्धतीने होल पाडून घेते. गॅस अगदी बारीक आहे. बारीक गॅसवर मी हे थापून घेतले म्हणून होल पाडायला सोपं गेलेलं आहे. जर तवा खूप जास्त तापलेला असेल तर असे होल पाडू नका, नाहीतर तुमच्या हाताला भाजू शकतं. तर पहा, इथे मी 1 चमचाभर तेल घेतलं. जे आपण होल करून ठेवलेत ना त्यामध्ये अशा पद्धतीने सोडून घेते. म्हणजे मध्यभागी सुद्धा हा धपाटा छान असा कुरकुरीत खमंग भाजला जाईल. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा धपाटा भाजून घ्यायचा आहे. खूप फास्ट गॅस करायचा नाहीये, पण मीडियमपेक्षा थोडा फास्ट करायचा, मध्ये मध्ये मीडियम करायचा. बारीक गॅस करू नका. बारीक गॅसवर जर हा धपाटा तुम्ही भाजून घेतलात तर हा कुरकुरीत होणार नाही, वरतून असा मऊ मऊ राहील आणि मग तुम्हाला आवडणार नाही. पहा किती छान रंग आलाय ना. अगदी या रंगावर दोन्ही साईडनी भाजून जर घेतलात ना तर खात्रीने सांगतेय मी, भात शिळा असो नसो तुम्ही रोज म्हटलं तरी सुद्धा नक्कीच हा कराल आणि सगळ्यांना खूप जास्त आवडेल. इतका कमाल होतो. पहा, इथे मी केचप घेतलंय सोबत. खरं सांगू का, यासोबत ना केचप किंवा कोणतीही चटणी अगदी कशाचीच गरज नाहीये. फक्त 1 कप चहा आणि हे थालीपीठ अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करा. पहा, मी इथे तुम्हाला केचप सोबत दाखवलंय खरं, पण मी नंतर खाल्ल्यानंतर ना मला समजलं की अरे याला केचपची गरजच नाहीये. हा असाच खायला जास्त छान लागतोय. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया. बाय.